तर मित्रांनो, मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये मी संतोष सोनवणे आपले सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल 21 जून रोजी पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिन प्रसिद्ध झालेला आहे। या न्यूज बुलेटिनच्या बाबतीत तसेच काल 21 जून रोजी औरंगाबाद हायकोर्टमध्ये 2017च्या संदर्भात सुनावणी होती। या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं याविषयी तसेच 2022 शिक्षक भरती कन्व्हर्टेड राऊंडमध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ काय लागू शकतो याविषयी माहिती पाहू। तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सुरुवातीला आपण काल 21 जून रोजी पवित्र पोर्टलवर शिक्षक पद भरतीबाबत जे प्रसिद्ध पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे यामध्ये काय माहिती दिलेली आहे हे सुरुवातीला पाहू। बघा, पहिल्या नंबरच्या पॉईंटमध्ये सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हा कार्यालयाकडून माहिती प्राप्त करून घेण्यासाठी दिनांक 21 जून 2024 ची मुदत जिल्ह्यांना दिलेली होती। बघा मित्रांनो, यापूर्वीच्या न्यूज बुलेटिनमध्ये माहिती देण्यात आलेली होती की जिल्हा सैनिक कल्याण विभागाकडे 21 जूनपर्यंत संबंधित विभागाने माहिती मागितलेली होती आणि बघा, त्यानुसार जिल्ह्यांकडून त्यांना आवश्यक माहिती प्राप्त झाली आहे। बघा, सैनिक कल्याण विभागाला त्यांच्या राज्यातील ज्या 2-3 जिल्ह्याची माहिती मिळणे बाकी होती त्या जिल्ह्याची माहिती ही प्राप्त झालेली आहे आणि प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे सैनिक कल्याण विभागाकडून त्या पदे त्या सामाजिक आरक्षणात रूपांतरित करण्यास ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव दिनांक 20 जून 2024 रोजीच्या पत्रानुसार मंत्रालयातील त्यांच्याशी संबंधित विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे। बघा, काय तर सैनिक कल्याण विभागाकडे प्रत्येक जिल्ह्याची माहिती प्राप्त झालेली आहे आणि या माहितीच्या आधारे सैनिक कल्याण विभागाने सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारण जागा रूपांतरित करण्यासाठी NOC देण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव हा मंत्रालयामध्ये 20 जून रोजी सादर केलेला आहे। आणि बघा, आता सदर प्रस्ताव त्वरेने मान्यता देण्याबाबत आयुक्त कार्यालयाकडूनही माननीय अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांना विनंती करण्यात आली आहे व त्याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे। बघा, सैनिक कल्याण विभागाने मंत्रालयामध्ये NOC मिळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केलेला आहे आणि या प्रस्तावाला मान्यता देण्याबाबत शिक्षण आयुक्त कार्यालयाकडूनही सामान्य प्रशासन विभाग यांना विनंती करण्यात आलेली आहे आणि हा प्रस्ताव लवकरच मान्य होईल। बघा, पुढील मुद्दा आहे रूपांतरित यादी जाहीर करण्याच्या दृष्टीने संगणकीय तांत्रिक बाबींची तजवीज ठेवलेली आहे। बघा, इकडे NOC मिळण्याबाबत प्रशासकीय अधिकारी आणि शिक्षण विभाग कार्यवाही करत आहे, तर दुसरीकडे पवित्र पोर्टलवरती काही टेक्निकल इश्यूज येऊ नयेत त्या संदर्भात टेस्टिंग करण्यात आलेली आहे। बघा, पुढील मुद्दा एकत्रित रूपांतर यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्णतः अंतिम टप्प्यावर पोहोचलेली आहे। बघा, हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे की कन्व्हर्टेड राऊंड लावण्यासंदर्भात शासनाची व प्रशासनाची कार्यवाही ही अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेली आहे। बघा, पुढील मुद्दा हे नेहमीच्याच न्यूज बुलेटिनमध्ये देण्यात येते। काही मंडळी दिशाभूल करणारे संदेश समाज माध्यमांवर प्रसारित करून अभियोग्यताधारकांमध्ये निराशेचे वातावरण तयार करीत आहेत, त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करावे। बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी। बघा मित्रांनो, अशा प्रकारे काल 21 जून रोजी रात्री उशिरा पवित्र पोर्टलवरती न्यूज बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। मित्रांनो, जसेही शिक्षण विभागाला NOC प्राप्त होईल त्यानंतर काही तासाच्या आतच कन्व्हर्टेड राऊंडची यादी ही पवित्र पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। मित्रांनो, आतापर्यंत आपण वाट पाहिली, आणखी 2 ते 3 दिवस आपल्याला या रूपांतरित यादीसाठी वाट पाहावी लागणार आहे, कारण आज शनिवार आहे आणि उद्या रविवार आहे। तर NOC ही सोमवारी मिळेल अशी आपण अपेक्षा करूया आणि सोमवारी जर NOC मिळाली तर सोमवारी रात्री उशिरा
किंवा मंगळवारी कन्व्हर्टेड राऊंड हा निश्चितच लागेल. तोपर्यंत मित्रांनो निश्चिंत राहा. यानंतर मित्रांनो आता आपण 2017च्या शिक्षक भरतीविषयी माहिती पाहू. बघा मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती दिलेली आहे की 2017च्या भरतीवरती कोर्टाचा स्टे आहे आणि जोपर्यंत हा कोर्टाचा स्टे उठत नाही तोपर्यंत 2017ची जी माजी सैनिक कन्व्हर्टेड राऊंड असेल किंवा 50% मागासवर्गीय पदकपात संदर्भात शासनाला कार्यवाही करता येत नाही. तर बघा, शासनाने हा स्टे उठवण्यासाठी औरंगाबाद हायकोर्टमध्ये सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे. आणि मित्रांनो, याबाबत आपल्याला मागे एका न्यूज बुलेटिनमध्ये माहिती देण्यात आलेली होती की 17मधील भरतीचा स्टे उठवण्यासाठी शासनामार्फत कोर्टामध्ये सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल करण्यात येणार आहे. आणि त्याप्रमाणे मित्रांनो, शासनाने 30 एप्रिल रोजीच हा स्टे उठवण्यासंदर्भात कोर्टामध्ये सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल केलेला आहे. आणि बघा, याचा सिव्हिल ॲप्लिकेशन नंबर रजिस्ट्रेशन नंबर आहे 4591/2024. आणि बघा, रजिस्ट्रेशन डेट ही 2 मे 2024ची आहे. बघा, अशा प्रकारे शासनाने 2017चा स्टे उठवण्यासंदर्भात कोर्टामध्ये सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे. आणि हे सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल केल्यानंतर मित्रांनो, कोर्टाकडून आतापर्यंत या प्रकरणावर 3 मे रोजी, त्यानंतर 9 मे रोजी, त्यानंतर 14 जून रोजी आणि काल 21 जून ही डेट मिळालेली होती. बघा, आता काल जी सुनावणी झालेली आहे या सुनावणीमध्ये काल प्रकरण हे बोर्डवर आलेलं नाही आणि प्रकरण बोर्डवर न आल्यामुळे 2017च्या भरतीची सुनावणीही झालेली नाही. बघा मित्रांनो, शासनाकडून आपण हे सिव्हिल ॲप्लिकेशन पाहिल्यानंतर आपलं असं लक्षात येते की शासन 2017मधील ज्या भरतीवर जो स्टे आहे हा स्टे उठवण्यासंदर्भात प्रयत्नशील आहे. आतापर्यंत 4 वेळा डेट्स मिळाली, मात्र मित्रांनो अनफॉर्च्युनेटली हे प्रकरण बोर्डवर न आल्यामुळे अद्यापपर्यंत हा स्टे उठलेला नाही. मात्र मित्रांनो, 2017मधील शिक्षक भरतीवरील स्टे हा उठल्यानंतर 2017च्या विद्यार्थ्यांना न्याय हा निश्चितच मिळेल. बऱ्याच अभियोग्यताधारक मित्रांचे कमेंट्स येतात की सर, आम्हाला फक्त 2017च्या भरतीवरच आता आमची आशा आहे. कारण बऱ्याच अभियोग्यताधारकांचे 2022च्या भरतीमध्ये एजबार झालेले आहेत किंवा काही अभियोग्यताधारकांना 2022च्या भरतीमध्ये पाहिजे तसे मार्क्स न मिळाल्यामुळे आणि 2017च्या भरतीमध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स असल्यामुळे त्यांचं याकडे लक्ष आहे. तर बघा मित्रांनो, 2017ची भरती असो किंवा 2022ची भरती असो, या संदर्भात आपल्याला वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती देण्यात येईल. तर मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर एक वेळ लाईक अवश्य करा आणि तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्या शंका तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये विचारा. आपण त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. बघा मित्रांनो, जसजशी कन्व्हर्ट राऊंडची निवड यादी लागण्याची वेळ जवळ येत आहे तसतसं अभियोग्यताधारकांच्या मनांमध्ये प्रश्न निर्माण होत आहे की या कन्व्हर्टेड राऊंडमध्ये आपला नंबर लागेल किंवा न लागेल. तर याबाबत अभियोग्यताधारक मित्र आपल्याला कमेंट्स बॉक्समधून कमेंट्स करत आहेत की सर, आमची कॅटेगरी हे आहे, हा विषय आहे, एवढे मार्क्स आहेत, नंबर लागेल किंवा न लागेल. बघा मित्रांनो, कट ऑफच्या बाबतीमध्ये शिक्षक भरतीमध्ये कोणीही अंदाज काढू शकत नाही. निश्चित कोणीही सांगू शकत नाही की या प्रवर्गाचा या विषयाचा एवढा कट ऑफ लागेल. मी हो म्हटलं म्हणून नंबर लागेल किंवा नाही म्हटलं म्हणून तुमचा नंबर लागणार नाही असं नाही. तर बघा, शिक्षक भरतीची ही प्रक्रिया एवढी किचकट आहे की या शिक्षक भरतीचा कट ऑफ हा कोणीही निश्चितपणे सांगू शकत नाही. एक आपण अंदाज काढू शकतो की कट ऑफ हे इतक्या मार्क्सपर्यंत खाली येऊ शकतो, मात्र हा कट ऑफ सांगितल्यानंतर तो खरं ठरेल असं नाही. बघा, बऱ्याच अभियोग्यताधारकांच्या मित्रांचे कमेंट्स येतात की सर, एवढे मार्क्स आहेत, नंबर लागेल किंवा न लागेल. बघा, काही मित्रांचा मार्क खूप चांगले आहेत, मात्र त्यांच्या कॅटेगरीला कमी जागा असल्यामुळे किंवा त्या विषयाला जागा नसल्यामुळे त्या अभियोग्यताधारकांचा कन्व्हर्टेड राऊंडमध्ये नंबर लागणार नाही. आणि त्या ठिकाणी असं दिसतंय की यांचा नंबर लागणार नाही, तर त्या अभियोग्यताधारक मित्रांना नाही हे रिप्लाय द्यायला मित्रांनो हिम्मत होत नाही. कारण
अभियोग्यताधारक मित्र आपले बऱ्याच दिवसापासून या कन्व्हर्टेड राऊंडची वाट पाहत आहेत. त्यांचे मार्कही खूप चांगले आहेत. आणि मित्रांनो, ज्याप्रमाणे काही मित्र हे 1-2 मार्क्सनी कटतील किंवा काही मित्रांना मार्क्स कमी असतील आणि काही विथ इंटरव्ह्यूमध्ये नंबर लागेल. बघा मित्रांनो, आपला नंबर लागो अथवा न लागो, आपण निराश व्हायचं नाही. डिसेंबरमध्ये पुन्हा थर्ड टेट होणारच आहे. किंवा ज्या मित्रांना 2017च्या भरतीमध्ये चांगले मार्क्स आहेत त्यांचा 2017च्या भरतीमध्ये नंबर लागेल. ज्यांचा या 2022मध्ये नंबर लागेल त्यांचा 2022मध्ये लागेल. आणि जे अभियोग्यताधारकांना असं वाटते की आपला 17च्याही भरतीमध्ये नंबर लागणार नाही आणि 22च्याही भरतीमध्ये आपला कन्व्हर्टेड राऊंडमध्ये नंबर लागणार नाही, तर विथ इंटरव्ह्यूमध्ये नंबर लागू शकतो. आणि विथ इंटरव्ह्यूमध्ये जर नंबर लागला नाही तर मित्रांनो, आपले मार्क्स जर कमी असतील तर आपण 2024मध्ये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जी अभियोग्यता चाचणी होणार आहे